SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सोलापूर विजयपूर महामार्गावरील होनमुर्गी परिसरात नायब तहसीलदारांनी वाळूने भरलेला बिगर नंबर प्लेटचा हायवा अडवल्याची माहिती समोर आली होती। मात्र त्यानंतर संबंधित वाहनावर नेमकी कोणती कारवाई झाली याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार भंडारकवठे परिसरातून वाळू भरून आलेला हा 10 टायर हायवा संध्याकाळच्या सुमारास अडवण्यात आला होता। वाहनाची चौकशी करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी पुढे दंडात्मक कारवाई झाली की वाहन सोडून देण्यात आले याबाबत अधिकृत खुलासा झालेला नाही। विशेष म्हणजे अवैध वाळू वाहतुकीबाबत यापूर्वीही अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध झाल्या तरीही भंडारकवठे, कुसूर आणि चितपूर परिसरात वाळू वाहतूक सुरू असल्याची तक्रारी कायम आहेत। त्यामुळे कारवाई केवळ खानापुरतीसाठी होती का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। दरम्यान शासनाच्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वाळू मिळण्यात अडचणी येत असताना दुसरीकडे वाळूने भरलेल्या गाड्यांची वाहतूक सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। या प्रकरणी प्रशासनाने पकडलेल्या वाहनावरील कारवाईचा तपशील जाहीर करून नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर करावा अशी मागणी होत आहे।